ही आमची टेस्टिंग साईट आहे. तुम्हाला महावस्तूवर जायचं आहे. महावस्तू साईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक पहिले पेज दिसेल. पहिल्या पेजमध्ये तुम्हाला इथं होम आणि मराठी आणि युजर गाईड आणि लॉगिनवर क्लिक करायचं आहे. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर बॉटमला खाली तुम्हाला फॉर न्यू रजिस्ट्रेशनसाठी दिसेल ऑप्शन. एक क्लिक हेअरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते फॉर्म ओपन होईल. न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर्मचं एक पेज ओपन होईल. ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. टेक्निकल रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन. जर तुम्हाला आर्किटेक्चर रजिस्ट्रेशन, सुपरवायझर, सिव्हिल इंजिनियर जे काही तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या रिलेटेड तर टेक्निकल रजिस्ट्रेशनच्या याच्यावर क्लिक करायचं याच्यावर. आणि जर तुम्हाला ओनर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ॲप्लिकंटवर क्लिक करायचं आहे. काही म्हणजे गडबडी म्हणा मिस हे होऊन जातो. कधी ॲप्लिकंटवर करून रजिस्ट्रेशन करून टाकतं आणि तिकडे समोर प्रोसेस होतच नसते. परत त्याच्यामुळे पहिल्यांदा इथंच तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तुम्हाला ओनर रजिस्ट्रेशन करायचं आहे की इंजिनियरचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता आपण टेक्निकल रजिस्ट्रेशन बघणार आहे इंजिनियरचे. याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचा इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नंबर टाकू शकता. त्याच्यानंतर लास्ट नेम. त्याच्यानंतर ईमेल आय डी. जो ईमेल आय डी तुमचं युजर नेम असणार आहे. जर तुम्ही ऑलरेडी ईमेल रजिस्ट्रेशन केले असेल ऑलरेडी कोणत्या स्पेशल ULB-साठी म्हणा की कॉर्पोरेशनसाठी, आणि आता तुम्हाला स्टेट लेवल म्हणा जर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा अदर ULB-साठी, तर ईमेल आय डी जर तुम्ही तोच ईमेल आय डी अगोदर यूज जर केलेला असेल तर ते इथं ईमेल आय डी तो घेणार नाही. त्यासाठी तुम्हाला न्यू ईमेल आय डी क्रिएट करावं लागेल. आणि याहू म्हणा जीमेलचे या दोन्हीपैकी कोणी ईमेल आय डी इथं न्यू क्रिएट करून इथं तुम्हाला इनपुट करावं लागेल. ही मी ईमेल आय डी घेतलेली. यू कॅन यूज दिस ईमेल आय डी ॲज युजर नेम. जर तुम्ही ही ईमेल आय डी ऑलरेडी यूज केली असते तर इथं तुम्ही ती ईमेल आय डी घेतली नसती. हे तुम्हाला इथं डायरेक्टली रेड कलरमध्ये इंडिकेट केलं असतं की ही ईमेल आय डी ऑलरेडी तुम्ही यूज केलेली आहे. म्हणून पहिले कन्फर्म करून घ्यायचं की तुमची ईमेल आय डी तुम्ही जे टाकत आहे इनपुट करत आहे ते ईमेल आय डी ऑलरेडी यूज केलेली आहे का. त्याच्यानंतर इथे नोट दिलेली आहे. ईमेल ॲड्रेस विल बी यूज ॲज युजर नेम. जे तुम्ही ईमेल आय डी यूज करणार आहे तो तुमचा युजर नेम असणार आहे. जेव्हा तुम्ही सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर तुमचे टेक्नॉलॉजी अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं जे ईमेल आय डी जे तुम्ही रजिस्ट्रेशन करता ईमेल आय डी यूज केला होता तोच ईमेल आय डी युजर नेम असणार आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही जेव्हा ईमेल आय डी रजिस्ट्रेशन करा ते फक्त एक नोट करून ठेवायचं आहे. तर तुम्ही जर ते युजर नेम ईमेल आय डी जर फॉरगेट झाले तर तुम्हाला लॉग इनच्या वेळेस प्रॉब्लेम येईल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. त्याच्यानंतर इथं नोट दिलेले आहे मोबाईल नंबरसाठी. OTP विल बी सेंड दिस मोबाईल नंबर फॉर व्हेरिफिकेशन. जे मोबाईल नंबर जे यूज केलेला आहे तो मोबाईल नंबरच्या याच्यावर तुम्हाला जेव्हा आपण सबमिट करणार तेव्हा त्या मोबाईल नंबरवर OTP जाणार. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तो मोबाईल तुमच्या जवळ ठेवायचा आहे कारण त्याच्यावर OTP जातो. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर. तुमचा आधार कार्ड नंबर इथं मेन्शन. त्याच्यानंतर तुम्ही ॲड्रेस टाकायचा इथं. सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. हां बोला ना. सर समजा मी ॲप्लिकेंटसाठी आमचाच दुसरा ईमेल आय डी वापरला असेल हां आणि समजा दुसऱ्या एका ॲप्लिकेंटसाठी पण तोच ईमेल आय डी वापरू शकतो की नाही सर? सेम ॲप्लिकंट की ॲप्लिकंट चेंज? ॲप्लिकंट चेंज आहे सर. तोच मेल आय डी नाही. मेल आय डी सेम यूज नाही करत आपल्याला. मेल आय डी सेम नाही होणार का? म्हणजे ॲप्लिकंटचाच ईमेल आय डी घ्यावा लागेल. जो ॲप्लिकंट आहे त्याचाच मेल आय डी घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे आमचा समजा दुसरा मेल आय डी मी वापरू शकणार नाही. नाही. आता मला सांगा 2 ओनर जर असतील त्याचा तुम्ही सेम कसा काय यूज करणार? त्यांना वेगवेगळं करायला ना घेणार नाही ते. तिथे तुम्हाला मेसेज दाखवणार ते यू कॅन यूज ईमेल आय डी ऑलरेडी यूज. हे बघा दिसत आहे स्क्रीनला. ओके हां तसा मेसेज दाखवणार. मग त्यासाठी तुम्हाला सेम जो मेल आय डी तो यूज नाही करता येणार.
ओके. मी पहिल्यांदाच बोललेलो आहे की तुम्ही जे ईमेल आय डी मेन्शन करणार आहे, तुम्ही जर ते ईमेल आय डी ऑलरेडी यूज केले असेल तर ते याच्यामध्ये घेणार नाही ईमेल आय ओके, ओके, डी ओके. डबल. आता आपण इथं टेक्नोरेशनचे जे हे दिलेले ऑप्शन ते आपण फिलअप केलेले आहे. लास्टला जे ऑप्शन आहे कॅप्चर, ते कॅप्चर टाकू. त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर OTP हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. तुम्ही जे ईमेल आय डी युजर नेम आणि पासवर्ड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जे मेन्शन केलेलं आहे त्या दोन्ही याच्यावर मेसेज जाईल, OTP जाईल. ते OTP इथे टाकायचं तुम्हाला. आता ही आमची टेस्टिंग साईट आहे त्याच्यामुळे इथं आम्हाला डायरेक्ट दिसते. सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तुम्ही रिसेंड पण OTP करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ते सेट पासवर्ड, इथे तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. जे तुम्हाला रेड कलर मध्ये जे सांगितलं 8 कॅरेक्टर कॉम्बिनेशन ऑफ अप्पर अँड लोअर केस कॅरेक्टर 1 ऑर मोर डिजिट अँड 1 स्पेशल कॅरेक्टर, याच्यानुसार तुम्हाला पासवर्ड सेट करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला नोटिफिकेशन येईल, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली, यू विल रिसीव द रजिस्ट्रेशन अप्रूव्ह स्टेटस ऑन रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. क्लिक हिअर. तुम्ही आता हे तुमचं फक्त आपण रजिस्ट्रेशन म्हणजे युजर नेम अँड पासवर्ड क्रिएट केलेलं आहे. जे तुम्हाला आता समोरची प्रोसेस करायची आहे ते रजिस्ट्रेशन म्हणजे कोणत्या ULB साठी म्हणा स्टेट लेवल जे रजिस्ट्रेशन करणार आहे ते लॉग इन केल्यानंतर प्रोसेस करायचं आहे. हे तुम्हाला फक्त एक नोटिफिकेशन येईल की तुमचं एक रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जे तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी त्याच्यामध्ये यूज केलं त्याच्यावर तुम्हाला मेसेज येईल. क्लिक हिअर. तुम्ही जे ईमेल आय डी यूज केलेला आहे तोच इथं त्यांचा तुमचा युजर नेम असणार आहे. आणि तुम्ही जेव्हा पासवर्ड सेट केलेला आहे हॅलो, हे आमच्या टेस्टिंग साईडनं जर इश्यू आलेलं आहे तर आता हे लॉग इन केल्यानंतर तुमचे जे लॉग इन असणार आहे रजिस्ट्रेशनचं, याच्यानंतर तुम्ही एक फॉर्म असतो स्टेट लेवलसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे की काय करायचं. आता हे माझं पासवर्ड येत नाही, फॉरगेट करायचं आहे. ते ईमेल आय डी टाकायचं, नाव ईमेल आय डी. सबमिटवर क्लिक करायचं आहे. ते OTP जाईल. व्हेरीफाईड. परत आपण पासवर्ड सेट करू. हे सर्व्हरला इश्यू आहे, नाहीतर ते लॉग इन होऊन जाते. मी तुम्हाला एक दुसरं लॉग इन करून दाखवतो तुम्हाला.
ते ओनर रजिस्ट्रेशनचं. याच्यानंतर आपण ओनर रजिस्ट्रेशन घेऊ. ओनरचं रजिस्ट्रेशन कसं करतात